काही दिवसांपूर्वी मी मेंदू चिक्कलई या आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये मी एकाच पावसात रस्त्यावर साठलेले तळे आणि त्याला कारणीभूत असलेले काही बेशिस्त नागरिक जे रस्त्यावर कचरा टाकतात याबद्दल बोललो होतो। एकदमच अनपेक्षित काही लोकांच्या त्यामध्ये काय कमेंट आले असतील? तू काय केलंस? फक्त व्हिडिओ? तू का नाही हातभार लावला? व्हिडिओ काढण्यापेक्षा कचरा काढण्यास मदत करा। तू फक्त व्हिडिओ बनवून पैसे कमव। हे पैसे कमववाल्या कमेंट मला आतापर्यंत बऱ्याच आल्यात आणि यावर रिप्लाय देण्यासाठी मी उद्याच एक भाग पोस्ट करणार आहे। या दोन कमेंट तर इतक्या फालतू आहे की व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतःच वाचून घ्या। अशा कमेंट का आल्यात माहिती का? कारण माझा तीर परफेक्ट निशाण्यावर लागलाय। हे तेच लोक आहेत ज्यांच्यासाठी मी व्हिडिओज बनवत आहे। जेव्हा हे लोक व्हिडिओ बघतात तेव्हा कुठेतरी यांना आरसा दिसतोय आणि मग फ्रस्ट्रेशन काढायची एकच जागा, कमेंट बॉक्स। तुम्हाला काय वाटतं, हे जे सल्ले मला देतात, जर हे स्वतः तिथे असते तर यांनी कचरा काढला असता? हे तिथे थांबले तरी असते? पाणी गटारात पोहोचायच्या आधी हे स्वतःच्या घरात पोहोचले असते आणि ते पण दुसऱ्याचे बोकांडी पाय देऊन। हे सगळे सामाजिक प्रश्न वगैरे सोडा, जेवलेले ताट तरी उचलता का याचे उत्तर स्वतःला द्यावं यांनी। मी या लोकांना कमीत कमी 200 जागा सांगू शकतो जिथे असा कचरा पडलेला आहे। यांनी तिकडे जाऊन कचरा उचलावा, तसे करतानाचे व्हिडिओज मला पाठवावे, मी ते आपल्या चॅनलवर पोस्ट करेल, ही माझी गॅरंटी। पण यांची माझ्याकडून अपेक्षा काय हेच मला कळत नाही की मी हा कचरा उचलावा। आणि हा कचरा उचलून होणार काय? आज उचललं तर उद्या पुन्हा तिथे तीच परिस्थिती होणार आणि होत आहे। माझा विचार आज मी स्पष्ट शब्दात सांगतो, मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी टरफलं उचलणार नाही, पण जे लोक शेंगा खाऊन घाण करत आहेत मी त्यांना सोडणार पण नाही। आणि हीच विकृती साफ करण्यासाठीच मी व्हिडिओज बनवत आहे। एका जागचा कचरा साफ करण्यापेक्षा मी लाखो मेंदूंमधला कचरा साफ करण्याचा प्रयत्न करतोय। आता यांनीच ठरवावं मी योग्य करतोय की नाही। आणि अशा 5-10 चातुरमातुर कमेंट्स सोडल्या तर आज हजारो कमेंट्स आपल्या व्हिडिओजमध्ये येतात या जबाबदार आणि सुज्ञ नागरिकांच्या आहेत। आणि हीच या चॅनलची आणि समाजाची खरी ताकद आहे, ज्यांना खरंच बदल हवा आहे आणि हेच लोक बदल घडवणार।